4 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वासनेला कसं जिंकता येईल? कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्या वाचून ज्ञान सार्थकी लागलं असं होत नाही. पोथी ऐकून ज्याला वैराग्य आलं त्यालाच पोथी खरी कळली असं म्हणावं. पोथीत सांगितलेलं ऐकून ते जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आहे. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयोग आहे. आणि म्हणूनच सर्व प्रचितींमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम आहे. जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान नसलं तरी त्याला मिळवायचं काहीच शिल्लक राहत नाही. जो शब्दज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो. जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असं नाही. अज्ञानी माणसाला हे अभिमान असतो, परंतु तो घालवणं सोपं असतं. सद्गुरूला शरण जा असं म्हटलं तर अज्ञानी माणूस मुकाट्यानं शरण जाईल, त्याला शंका येणार नाही. काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत, पण कोणत्याही रस्त्यानं जायचं तरी आपलं घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. हे जसं खरं आहे तसं कोणत्याही साधनामध्ये वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला, तिला मारायला देवाचं स्मरण पाहिजे. भगवंताचं होणं हे माझं या जन्मातलं मुख्य काम आहे असं समजावं. मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा. मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचं होता येतं. आपलं मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागं गेल्यामुळं थप्पड खाऊन परत येतं. लोक समजतात तितकं वासनेला जिंकणं कठीण नाही. आपली वासना कुठं गुंतते ते पाहावं. आपल्या अंगातलं रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झालेला आहे हे डॉक्टर पाहतात. त्याचप्रमाणे आपलं चित्त कुठं गुंतलेलं आहे हे आपण पाहावं आणि तो आपला रोग आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणं हे वेडेपणाचं आहे हे लक्षात ठेवावं. आणि म्हणूनच विचार आणि नाम याने वासनेला खात्रीनं जिंकता येईल. मग आपलं कर्तेपण आपोआप मरून जाईल. हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडतं त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असतं, पण ते पडल्यावर काही काळानं दगडापेक्षाही घट्ट बनतं. त्याचप्रमाणे वासनाही सूक्ष्म आणि लवचिक आहे, पण आपण तिला देहबुद्धीनं अगदी घट्ट बनवून टाकतो. मग ती काढणं फार कठीण जातं. भगवंताची वासना हे वासना होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचं सत्व काढतात त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना आहे. वासना मारायला भगवंताचा अधिष्ठान हा एकच उपाय आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.